लगेच बोट तिथून गेले. आता जायला मी घरी. सांगायचं एवढंच, गेले 2-3 दिवस झालं माझा उजनीजवळ ॲक्सिडेंट झाला आहे. तर व्हिडिओ वगैरे बंद होते, ते जाऊ द्या. मग कसं झाला ते सांगतो. तुळजापूरहून येत होतो मी. मग रस्त्याचं काम चालू आहे तिथं उजनीला. मग 1 वे केला आहे रोड. व्हिडिओ बनणार नव्हता, पण 2 दिवस झालं झोपूनच आहे मी, म्हणून आता जरा आलं उठाया. मग 1 वे रोड केलाय आणि सिंगल रोडवर काय केले, काय सिंगल रोडवर असे बांबू रोवलेत आणि सिमेंटाच्या कट्ट्यामध्ये बांबू रोवलेत. मग काय झालं, माझ्या पुढे आयशर होता, पाठीमागे एक आयशर होता. मग ह्या साईडनं गाडी येत नव्हती, म्हणून मी काय म्हणलं, असं साईडनं घ्यावं आणि पुढे जावं म्हणलं. मिरर मध्ये बघत होतो मी पाठीमागं, तर माझा पाय असं मला अंदाज लागलाच नाही की ती सिमेंटाचे गट्टू असतील आणि माझा पाय असं लागल. माझा ब्रेकवर पाय होता, माझा पाय जाऊन असं लागला. तर बघा तुम्ही ह्याच्यात माझा पाय लागला, पाय फुटला माझा खाली, तुम्ही बघा धावतो. तर येताना म्हणजे चक्कर वगैरे आली, थोडा वेळ पुढे जाऊन थांबलो मी. मला लागलेलं समजलं नाही. मग चप्पल पडला म्हणून मी थांबलो साईडला. चप्पल पडला म्हणून थांबल्यानंतर काय वाटलं, एका साईडला मग असं बघतो तर काय लागलं होतं. मग दुसरा चप्पल होता, ती टाकला मी तिथंच. मग तिथून तसंच आलो मी उजनीपासून गावापर्यंत. मग भावाला कॉल केला, असाच झालंय, चक्कर येईल म्हणलं. मग तिथून मीच चालवली गाडी बेलकुंडपर्यंत. मग आलो कसं मग रक्त वगैरे गाडीवरही झालेलं. मग तिथून आलो, मग गेलो हॉस्पिटलला, सिव्हिलमध्ये बेलकुंडवाडीला. मग तिथं आत्या होत्या, त्याने पट्टी केल्या. मग तिथून मला गेलो औषधाला गेल्यानंतर सरांनी म्हणले काय नेमकं काय करावं काय समजणं गेले, टाके तर बसणार नाही. मग लातूरच्या एक संदीप सर म्हणून आहेत, फेनिक्स हॉस्पिटल नंदी स्टॉप जवळ, मग तिथं गेलो. मग तिथं जाऊन मग त्याने केले ट्रीटमेंट. बघा, म्हणजे आता जॉबला थोडी दिवस सुट्टीच. सावकाश चालवा गाडी.